आले का सगळे? जय हिंद. कोकणाचा आपण रिव्हिजन करणार आहोत आज, ठीक आहे. उद्या डॉट 3:30ला, उद्या डॉट 3:30ला महाराष्ट्र प्राकृतिक भूगोल ची टेस्ट राहील, ठीक आहे. ओके भूमिका. चलो आता आपण येऊ आपल्या मेन पॉईंटवरती. सबसे पहिले तर कोकण. एखादं ब्लँक पेज सोबत घेऊन बसा. एखादं ब्लँक हां एकदम ब्लँक पेज पाहिजे. नोट्स वगैरे काही सोबत घेऊन बसू नका. एक ब्लँक पेज थोडंसं घ्यायचा प्रयत्न करा किंवा एखाद्या वहीचं दुसरं पेज घ्या आणि त्याच्यामध्ये कोकण असा काढायचा प्रयत्न करा. स्वतःहून काढा. काढला? आता जेव्हाच तुम्ही एखादा कोकण तुमच्या नजरेसमोर ठेवता तेव्हाच तुमच्या कोकणाच्या बद्दलच्या प्राकृतिक गोष्टी लगेच पटपट पटपट आठवल्या पाहिजे. मग कसं आठवायचं? तर कोकणाने जे काही त्याचं क्षेत्रफळ व्यापलेलं आहे तर 30,000च्या आसपास त्या कोकणाचं क्षेत्रफळ आहे, ठीक आहे. 30,000 चौरस किलोमीटरचं कोकणाचं क्षेत्रफळ आहे. 30,728. किती? 30,728 चौरस किलोमीटर. जर टक्केवारीचा विचार केला, क्षेत्रफळाची टक्केवारी, तर क्षेत्रफळाची टक्केवारी आहे 10%ची. क्षेत्रफळाची टक्केवारी कितीची आहे? 10%ची. वेलकम वाघ. येस चेतन, बरोबर. कोकणाचा अर्थ काय? कॉर्नर पीस. संस्कृतमध्ये कोकण या शब्दाचा अर्थ आहे कॉर्नर पीस, म्हणजेच कोपरा, ठीक आहे. कॉर्नर पीस. कोकणाचा आकार कसा आहे? कोकणाचा जो काही आकार आहे, हा कोकणाचा आकार कसा आहे? तर कोकणाचा आकार आहे चिंचोळा. मग या कोकणाची निर्मिती कशी झाली? ती झाली प्रस्तरभंगामुळे. कोकणाची जमीन कशी आहे? तर ही जमीन जी आहे ती उंच सखल आहे, ज्यामुळे हे सगळं केलं नद्यांनी. मग कोकणाच्या ज्या नद्या आहेत त्या अपरिपक्व नद्या आहेत. कोकणाच्या ज्या नद्या आहेत या अपरिपक्व नद्या आहेत, कारण की ते छोट्या आहेत आणि या सगळ्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. या सगळ्या कशा आहेत? पश्चिम वाहिनी नद्या आहेत, ठीक आहे. कोकणाचा उत्तरेकडचा जो भाग आहे, पर्टिक्युलरली हा उत्तरेकडचा भाग, ठीक आहे, बेसॉल्ट खडकाच्या पॉइंटने बनलेला आहे. तर दक्षिणेकडचा भाग हा जांभा खडकाचा आहे. म्हणजे बेसॉल्ट आणि जांभा या दोन खडकांचं इथं कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्या मध्य भागामध्ये बेसॉल्ट आणि जांभा या खडकांच्या कॉम्बिनेशन मध्ये एक लाल माती सुद्धा त्या ठिकाणी तयार होते. त्या लाल माती किंवा लाल खडक सुद्धा त्या ठिकाणी सापडतो, पण तो जो लाल खडक आहे तो धारवाडी टाईपचा खडक आहे. तर कोकणाच्या उत्तरेकडे बेसॉल्टिक आणि दक्षिणेकडे जांभा अशा दोन महत्वाचे खडक रचना या ठिकाणी आहेत. मग आता हे झालं आपल्या कोकणाच्या बेसिक गोष्टींबद्दलच्या. तर आपल्या कोकणात, ठीक आहे, आपल्या कोकणात टोटल किंवा आपल्या महाराष्ट्रात अरबी समुद्र किनारा ह्या कोकणाच्या बाजूला आहे. अरबी समुद्र. मग या अरबी समुद्रात कोकणाची जी सीमा आहे ती किती किलोमीटरची आहे? अरबी समुद्राची सीमा जी आहे ती 720 किलोमीटरची आहे. 720 किलोमीटरची. मग कोकणामध्ये जे अरबी समुद्र आहे त्या अरबी समुद्राच्या स्वरूपात असलेला, अरे एक मिनिट हा, हा. तर अरबी समुद्राच्या
किनारी इथं काय तयार झालेले, तर प्रस्तरभंगामुळे इथं नैसर्गिक बंदरांची चांगली स्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळेच दोन प्रमुख बंदरे आणि 48 इतर बंदरे, 48 इतर बंदरे, 2 प्रमुख बंदरे आणि 48 इतर बंदरे, अशी 50 बंदरांचा या ठिकाणी समावेश, 50 बंदरांचा या ठिकाणी समावेश. पहिले इतर बंदरे हे 47 होते, पहिले 47 होते. ठीक आहे, ओके, पहिले 47 होते. पहिले 47 होती. ठीक आहे. किरण पाणी नावाचं बंदर सिंधुदुर्गाच्या साईडला नवीन झालेलं आहे, माझ्याच नावाचं आहे त्यामुळे लक्षात ठेवा, किरण पाणी. आता ते 48 झालेत इतर बंदर. 48 आणि 2 प्रमुख असल्यामुळे आता 50 झाला. तुमच्या कदाचित पुस्तकात 49 असेल. ठीक आहे, 49 नाही, आता ते 50 झालेले आहेत. ठीक आहे. जी 2 मोठी बंदर आहेत ती कोणती, तर जी 2 मोठी बंदर आहेत ते आहेत मुंबई, आणि न्हावाशेवा. न्हावाशेवाचं JNPT हे सगळ्यात मोठं कंटेनर हब आहे आपल्या भारतातला. मग अरबी समुद्राला संलग्न असलेला जो नैसर्गिक सीमा आहे किंवा समुद्र किनारा आहे, तो समुद्र किनारा कसा प्रकारचा आहे, कोकणाचा समुद्र किनारा. तर कोकणाचा समुद्र किनारा कसा आहे, तर तो दंतूर स्वरूपाचा आहे किंवा रिया स्वरूपाचा आहे. कुठल्या स्वरूपाचा आहे, दंतूर आणि रिया स्वरूपाचा. दंतूर स्वरूप समुद्राचा भाग डोंगराच्या जवळ असल्यामुळे डोंगराच्या अनेक रांगा इथपर्यंत जातात, त्यामुळे तो दंतूर आहे. रिया स्वरूपाचा म्हणजे त्या ठिकाणचा जमिनीचं निमज्जन झालेलं आहे. दंतूर डोंगरी प्रदेशामुळे, डोंगरी प्रदेश जवळ आहे, आणि रिया, जो रिया प्रकार आहे, तो रिया प्रकार काय, तर समुद्र तळ खचलेला आहे. समुद्र तळ काय झालेला आहे, खचलेला आहे, त्याच्यामुळे हा रिया स्वरूपाचा आहे. कोकणाची जी तुम्हाला लांबी रुंदी आहे ती आपण थोडक्यात बघू. तर तुम्हाला एक दिसत असेल बघा, कोकणाला या ठिकाणी असा चंद्राकार प्राप्त झालेला आहे. म्हणजे उत्तर कोकण हा जरा रुंद जास्त आहे, हा 100 किलोमीटरच्या आसपास रुंद आहे. पण दक्षिण कोकण जो आहे ना, 100 ते 90 पकडून चला, दक्षिण कोकण जो आहे ना, तो 30-35च्याच आसपास आहे, 30-35 किलोमीटरच रुंद आहे. त्याच्यामुळे त्याची एक ऑन एन ॲव्हरेज जी सरासरी जी रुंदी आहे, सरासरी जी रुंदी आहे, ही सरासरी रुंदी 45 किलोमीटर कन्सिडर करतात. किती किलोमीटर कन्सिडर करतात, 45 किलोमीटर कन्सिडर करतात. काही काही ठिकाणी हा 60 आहे. फक्त तो उत्तर कोकणाच्याच एरियामध्ये, ठाण्याच्या आणि पालघरच्या प्रदेशातच त्याची रुंदी सर्वात जास्त आहे. त्याचं एक रिझन असं आहे की या ठिकाणी कोकणातल्या 2 महत्वाच्या नद्या आहेत, वैतरणा आणि उल्हास. तर वैतरणा आणि उल्हास ह्या ज्या 2 नद्या आहेत, ह्या 2 नद्यांमुळे या प्रदेशामध्ये रुंदी जास्त आहे. वैतरणा आणि उल्हास लक्षात ठेवा, वैतरणा आणि उल्हास या 2 गोष्टींमुळे या प्रदेशामध्ये काय आहे, तर रुंदी जास्त आहे. आणि म्हणूनच आपल्या कोकणाची सरासरी रुंदी 45 किलोमीटर समजून चालायची. समजले का, 45 किलोमीटर समजले का? पश्चिम घाटामुळे ही रुंदी सर्वत्र सारखी नाहीये, आणि नद्यांनी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात उंच सकल प्रदेश तयार केलेला आहे. तर हा चंद्राकृती कोर उल्हास नदीच्या उपनद्यांनी आणि नद्यांनी आणि वैतरणाच्या उपनद्यांनी आणि नद्यांनी तयार केलेला आहे, घासून घासून. कोकणातल्या नद्या ह्या शीर्षवर्ती खनन जास्त मोठ्या प्रमाणात करतात, उभं खनन जास्त करतात, आणि या नद्या खूप स्पीडनं अरबी समुद्राला जाऊन लगेच भेटतात. त्याच्यामुळे या नद्या छोट्या छोट्या आकाराच्या आहेत, 30-40 किलोमीटरच्या किंवा 60-100 किलोमीटरच्या आसपास आहेत, जास्त नाही आहेत. इथपर्यंत भाग लक्षात आलाय, क्लिअर आहे? ठीक आहे. आता सरासरी रुंदीसोबत कोकणाचे 2 पार्ट महत्वाचे पडतात. कोकणाचे 2 विभाग पडतात. त्यातला एक विभाग आहे तो म्हणजे खलाटी.
ज्या ठिकाणी सर्वात जास्त काय आहे, पुळणाचा प्रदेश आहे. ज्या ठिकाणी पुळणांचा प्रदेश आहे अशा पुळणांच्या प्रदेशाला खलाटी म्हणतात. लक्षात घ्या, कोकणाचे 2 विभाग पडतात. एक आहे खलाटी, एक आहे वलाटी. खलाटी म्हणजे जिथं समुद्र आहे, ठीक आहे, जिथं समुद्राचा भाग आहे, या समुद्राच्या किनाऱ्यापासून 15 मीटर हाईट पर्यंत, म्हणजे 0 मीटर हाईट पासून तर 15 मीटर हाईट पर्यंतचा जो समुद्राच्या किनाऱ्याजवळचा भाग आहे त्याला म्हणतात खलाटी. ठीक आहे, 15 मीटर लक्षात ठेवा. आणि त्या 15 मीटर पासून जो पुढचा भाग आहे, जो की सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत, सह्याद्रीचा पायथा, याला म्हटलं जातं वलाटी. ठीक आहे, या 15 मीटर पासून तर सह्याद्रीचा पायथा, या सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत म्हणजे वलाटी. तर या 15 मीटर पासून सह्याद्रीचा जो पायथा आहे तिथपर्यंतचा जो भाग आहे तो उंच सखल भागाचा आहे, तो नद्या खोऱ्यांचा प्रदेश आहे. ठीक आहे, आणि त्या प्रदेशामध्ये चांगला पाऊसही पडतो. असंही नाही की तिथं पाऊस कमी पडतो, इथं पाऊसही चांगला पडतो वलाटीच्या एरियामध्ये. समुद्र किनाऱ्यावर एक खलाटीमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे, हे पण लिहून ठेवा पटकन. खलाटीमध्ये पावसाचं प्रमाण एक वेळ कमी आहे, पण वलाटीमध्ये पावसाचं प्रमाण जसं जसं पुढे जाईल ना तसं तसं वाढत जातं. एकाच स्लाइडवरती सगळा गिचमडगाला करायचा आहे, यालाच म्हणतात रिव्हिजन, यालाच म्हणतात मॅप रिडिंग. तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये शिकवलेलं आहे बॅचमध्ये. आजचं आपलं शेवटचं लेक्चर ह्या चॅप्टरचं, आणि शेवटचं लेक्चर या नात्यानं आपल्याला काम काय करायचं आहे, मॅप रिडिंग करायचे. दॅट्स इट. कमी काळात जास्तीत जास्त अभ्यास म्हणजे मॅप रिडिंग. ओके किंगर मॅडम, लक्षात आलं? झालं काढून? आता जर तुम्ही म्हणलं ना घाई होती किंवा काय होते, तर हा ऑलरेडी तुम्हाला शिकवलेला भाग आहे, त्यामुळे घाई होण्याचा प्रश्नच नाही. शिकवला की नाही, का नाही शिकवला? शिकवला ना? मग चला पटपट करा. बरं, आता इथं तुम्हाला काय दिसतंय? या ठिकाणी अरबी समुद्र आहे, या ठिकाणी अरबी समुद्र आहे, या ठिकाणी सह्याद्री आहे. अरबी समुद्र कोणत्या दिशेला आहे? तर अरबी समुद्र पश्चिम दिशेला आहे. ठीक आहे, आणि सह्याद्री कुठल्या साईडला आहे? सह्याद्री पूर्व बाजूला आहे. अरबी समुद्र पश्चिम दिशेला आहे, सह्याद्री पूर्व बाजूला आहे. मग कोकणामधून सह्याद्रीकडे जाताना आपल्याला उतार कसा दिसेल, कुठल्या दिशेला दिसेल, किंवा चढ कुठल्या दिशेला दिसेल? लक्षात आलं का? चढ आणि उतार याच्या ठिकाणी उतारावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. उतार. तर जसं जसं तुम्ही पश्चिमेकडून पूर्वेकडे जाल तुम्हाला या ठिकाणी उंची वाढत जाते. तुम्ही जर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाल तर तुमची कोकणामधली उंची वाढत जाते, आणि जर तुम्ही पूर्वेकडून पश्चिमेकडे याल तर उंची कमी 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 होत जाते. लक्षात आलं? त्यामुळे आपण इथं उतार हा सुद्धा कन्सेप्ट बघितला. उतार हा सुद्धा कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघितला. मग आता या ठिकाणी कोकणामध्ये आणखी एक महत्त्वाचा भाग असतो. ठीक आहे, झालं का इथपर्यंत? झालं का? हां, कोकणचे संस्कृत नाव, कोकणचे संस्कृत नाव आहे कॉर्नर पीस, कोपरा. ठीक आहे, कोकणचे संस्कृत नाव बाह्यकडा, बाह्यकडा म्हणतात त्याला. ठीक आहे, कोकणाचे संस्कृत नावच ऍक्च्युअल मध्ये कोकण आहे राठोड सर. कोकणाचे संस्कृत नावच ऍक्च्युअल मध्ये कोकण आहे, पण त्या कोकणाचा अर्थ होतो बाह्यकडा. ठीक आहे, चला पुढचा भाग घेऊ. सेम परत कोकण काढा.
जेव्हा आपण कोकण करतोय जेव्हा केव्हा आपण कोकणाचा भागाचा विचार करतो तेव्हा सगळ्यात पहिले हा विचार आपल्याला हा डोक्यात आला पाहिजे की कोकणाचा ज्यावेळेस आपण अध्ययन करतोय तो कोकणाचा अध्ययन करत असताना कोकणामध्ये झालेले 2 प्राकृतिक घटक आहेत. त्यातला पहिला आहे ते म्हणजे खाडी आणि दुसरं आहे ते म्हणजे बेटे. यावरती क्वेश्चन्स तुमचे विचारले जातात. खाडी हा एक भौगोलिक घटक आहे, प्राकृतिक घटक आहे, नदीशी संबंधित आहे, तरी पण आपल्याला नदीचा भाग थोडासा समजून घ्यावा लागतो. आता तुम्हाला परीक्षेमध्ये आता कोकणामध्ये जवळपास 20 पेक्षा जास्त खाड्या आहेत. तर सगळ्याच्या सगळ्या खाड्या तुमच्या कामाच्या नाही आहेत. महत्त्वाच्या काही खाड्या ज्या आहेत ना ते लक्षात ठेवा, कारण की हे तुम्ही सध्या लक्षात ठेवू शकता म्हणून मी तुम्हाला सांगतोय. नाही तर तुम्हाला जर 20च्या 20 खाड्या लक्षात ठेवायचं म्हणलं ना तर ते शक्य होणार नाही. ठीक आहे. कोकणाचा अर्थ, कोकण हा शब्द संस्कृत आहे बाळा, मी हे सांगतोय. कोकणाचा शब्द हा कोकण हा शब्दच संस्कृत आहे. ठीक आहे. त्याचा अर्थ होतो कॉर्नर पीस, म्हणजे बाजूचा कडा. कोकणाला काय म्हणतात? बाजूचा कडा. मग त्या बाजूच्या कडाच्या वरनं नाव पडलं कोकण. आणि मग कोकण मध्ये एक महत्वाचं जनपद पण आलं होतं, त्याला म्हणलं जातं अपरांत. ठीक आहे. मग कोकण या शब्दाच्या उत्पत्तीच्या मागे हात धुवून लागले लोक, त्यात मग कुंकुना वगैरे हा सगळ्यांचा स्टोरी मी तुम्हाला भाग समजून सांगितलेला आहे. ठीक आहे. तर खाडी आणि बेट. खाडी म्हणजे नक्की काय? तर ज्या ठिकाणी एखादी नदी जेव्हा वाहत येते आणि समुद्रकिनारी डायरेक्ट जाऊन जेव्हा मिळते, काय मिळाली? तर समुद्रकिनारी जाऊन मिळाली. आता इथं समुद्र आहे असं समजा. ठीक आहे. आणि या समुद्र किनाऱ्यावरती एखादी नदी ह्या सह्याद्रीवरती उगम पावली आणि ही नदी वाहत जाऊन इथं मिळाली. तर ही जी नदी आहे ही सह्याद्रीवरती उगम पावून लगेच मिळते. या नदीला फक्त 40 किलोमीटरचाच रेंज सापडते साधारणतः. इथल्या बऱ्याचशा नद्या ज्या आहेत ना ह्या 40 किलोमीटर, 60 किलोमीटर, 100 किलोमीटरच्या आतमध्ये आहेत. 1-2च नद्या 100च्या वर आहेत. तर ही जी नदी येते ना ही शॉर्ट असते. सगळ्यात पहिले नदी काय असते? शॉर्ट ची असते, एकदम शॉर्ट लेवलवरती असते. तर नदी जेव्हा शॉर्ट असते आणि ही नदी ज्यावेळेस या ठिकाणी जाऊन मिळते, ओके, ही नदी या प्रदेशामध्ये जाऊन मिळते, तर इथे समुद्राच्या भरती ओटीमुळे त्या नदीच्या तोंडाचा जो भाग आहे तो फुगतो. ठीक आहे. समुद्राच्या भरती आणि ओहोटी यांच्यामुळे नदीच्या मुखात पाणी समुद्राचे शिरते आणि एक फुगवटा तयार होतो. फुगवटा म्हणजेच बॅक वॉटर. एक फुगवटा तयार होतो. त्या फुगवट्याला काय म्हणतात? त्या फुगवटा असणाऱ्या भागापर्यंत काय म्हणतात? त्या प्रदेशाला खाडी असं म्हणतात. काय म्हणतात? खाडी. बॅक वॉटर एरिया म्हणजे नदीचं पाणी इथं बॅक साईडला पडतं, म्हणजे नदी येते इकडं, ओके, नदी अशी येते. या प्रदेशात आपल्याला उलट दिसतं, आपल्याला नदी इकडं वाहताना दिसते आतमध्ये, कारण की समुद्राचं पाणी नदीला मागे सरकत असतं. नदीचं पाणी मागे 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 सरकत जातं. समुद्र तिला असा ढकलतो मागच्या बाजूला की हो बाजूला चल मागे हो. आणि समुद्राची ताकद जास्त असते, नदीची ताकद कमी असते, त्याच्यामुळे नदीचं काही चालत नाही त्यासमोर. याला म्हणतात खाडी. मग अशा ज्या खाड्या आहेत या खाड्या तुम्हाला विचारल्या जातातच. मग आता या खाड्यांच्या आधी सगळ्यात पहिले आपल्याला महत्त्वाच्या नदी समजून घेणं गरजेचं आहे. तर बघा कोकणाच्या एकदम सगळ्यात वरती जी आहे ना ती दमणगंगा आहे. तर दमणगंगा आपल्या महाराष्ट्रात पालघरच्या एरियातून जाते, पण ती गुजरातमध्ये जाते. नंतर ती गुजरातमधून काय होते? समुद्राला जाऊन मिळते. ती गुजरातमधून जाते ना, ते आपल्याकडनं जातच नाही. आपल्याकडून जात नाही त्याच्यामुळे आपला विषयच येत नाही. आपल्याकडून जात नाही त्यामुळे आपला विषय त्या ठिकाणी येतच नाही. ठीक आहे. त्यामुळं दमणगंगा जरी नदीवरती असली तरी ती त्या नदीची खाडी आपल्या महाराष्ट्रात नाही आहे. ओके. मग आपल्या महाराष्ट्रात काय? तर महाराष्ट्रात सगळ्यात वरती
इथं डहाणूची खाडी आहे. इथं या प्रदेशात काय आहे तर डहाणूची खाडी. आता डहाणूची जी खाडी आहे या खाडीवर नदीच नाही. म्हणजे ही जी खाडी आहे डहाणूची, ही डहाणूची खाडी रिया टाईपची खाडी आहे. म्हणजे या ठिकाणची जमीन खचल्यामुळे समुद्राचं पाणी आत शिरलेलं आहे. डहाणूच्या खाडीवर काय झालेलं आहे, समुद्राचं पाणी आतमध्ये शिरलेलं आहे. त्याच्यामुळे डहाणूचा हा भागच येत नाही. ठीक आहे. सेम तसंच एक सेम टू सेम खाडी राजापूरची खाडी आहे. सेम टू सेम जी खाडी आहे राजापूरची खाडी सुद्धा रिया टाईपची खाडी आहे. इथं सुद्धा नदीच नाही. म्हणजे डहाणू राजापूर हे दोन अशा खाड्या आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या प्रमुख की ज्या ठिकाणी नदी हा प्रकारच नाहीये. ठीक आहे. नदी हा प्रकार तिथं नाहीच. पॉइंट लक्षात आले. म्हणजे इथं रिया टाईपचा समुद्र किनारा आहे. कुठे आली राजापूरची खाडी तर रायगडमध्ये, आणि डहाणूची खाडी कुठे आली तर पालघरमध्ये. ठीक आहे. त्यानंतर वरच्या साईडला या भागात एक महत्वाची नदी, त्याला म्हटलं जातं वैतरणा. ही जी वैतरणा नदी आहे, या वैतरणा नदीवर इथे दातीवाऱ्याची खाडी. वैतरणा नदीवर दातीवाऱ्याची खाडी. ठीक आहे. पुढे इथं उल्हास नदी आहे. इथं उल्हास नदी आहे. तर उल्हास नदी एक इकडे जाते आणि एक दक्षिणेकडे जाते. तर उल्हास नदीवरती ऍक्च्युअल मध्ये मुंबईच्या बेटामुळं, मुंबई उपनगराच्या बेटामुळं उल्हास नदीवर दोन प्रकारच्या खाड्या तयार झाल्यात. यातली उत्तरेकडची आणि इथली दक्षिणेकडची. तर ही जी दक्षिणेकडची खाडी आहे ती आहे ठाण्याची खाडी, आणि ही आहे उल्हास नदी. ठीक आहे. ठाण्याची खाडी थोडीशी फेमस आहे कारण की ठाण्याच्या खाडीमध्ये रामसर साईट म्हणून दर्जा मिळालेला आहे. ही रामसर दर्जा मिळालेली खाडी आहे. आपल्या महाराष्ट्रात तिसरं प्लेस आणि खाडीचं पहिलं प्लेस, रामसर साईटचा दर्जा. पुढे बघू आपण, हे सगळ्या गोष्टी येतील हळूहळू. पुढे बघूया. आता सध्या ह्याच्यात घुसू नका. उल्हास नदी आणि वैतरणा नदी. तर उल्हास नदीच्या उत्तरेकडच्या बाजूला इकडं वसईची खाडी. वसईचा किल्ला माहिती आहे ना, ठाण्याची खाडी. मग ही उल्हास नदी ठाण्याच्या खाडीतून पुढं पनवेलच्या खाडीमध्ये एंट्री करते, आणि पनवेलच्या खाडीमध्ये एंट्री केल्यानंतर एक पुढं मोठी खाडी तुम्हाला ह्या ठिकाणी बघा, एक अशी मुंबईमध्ये बघा हा एक स्पेसिफिक एरिया दिसतो असा, की ज्या ठिकाणी एक मोठी अशी समुद्राची भाग आहे, समुद्राचा प्रदेश आहे. या प्रदेशाला म्हणलं जातं धरमतरची खाडी. ही कुठली खाडी? धरमतरची खाडी. तर धरमतरची खाडी सुद्धा एक प्रकारची रिया टाईपचीच खाडी आहे, परंतु काय झालं की या धरमतरच्या खाडीमध्ये खूप साऱ्या नद्या येऊन मिळतात. जसं आता ही ठाण्याची खाडी म्हणजे उल्हास नदी पण वरच्या बाजूने ठाण्याच्या खाडीतून येऊन मिळाली. त्याच्यानंतर धरमतरच्या खाडीमध्ये पाताळगंगा, भोगावती, ठीक आहे, पाताळगंगा, भोगावती अशा सुद्धा खाड्या येऊन मिळाल्या. म्हणजे धरमतरच्या खाडीमध्ये पाताळगंगा, भोगावती या दोन नद्या या धरमतरच्या खाडीत मिळाल्या. धरमतरच्या खाडीनंतर त्याच्या दक्षिणेकडे एक महत्वाची अशी रोह्याची खाडी आहे. ठीक आहे. कायची खाडी आहे? रोहा. ठीक आहे. इथं आहे रोहा. या रोहामध्ये कुंडलिका नावाची नदी येऊन मिळाली. कुंडलिका. ठीक आहे. रोह्यामध्ये कोण? तर कुंडलिका. झालं. रोह्यामध्ये कोण? कुंडलिका. त्याच्यानंतर डायरेक्ट बाणकोटची खाडी, दक्षिणेकडची रायगडची. रायगड आणि रत्नागिरी यांच्या बॉर्डरवर बाणकोट. बाणकोटची खाडी सावित्री नदीवर आहे, ज्या सावित्रीचा उगम महाबळेश्वरला होता. कोणती नदी? सावित्री नदी. झालं.
सावित्री नदीचा. तुम्हाला आले तर हे महत्त्वाच्या खाडी येतील आणि इथून मग खालच्या खाड्यालाही महत्त्वाच्या आहेत, स्पेशली रत्नागिरीतल्या खाड्या. सिंधुदुर्गच्या खाड्या नॉर्मल आहेत. सिंधुदुर्गच्या फक्त खाली तेरेखोलचे लक्षात ठेवायचे, विषय संपला. आता ते पुढे बघू. तर ह्याच्या खाली बाणकोटच्या दक्षिणेकडे बघितलं तर सगळ्यात पहिले दाभोळची खाडी, जयगडची खाडी आणि पूर्णगडची, जैतापूरची, विजयदुर्गची. बघा नाव काय काय काय. दाभोळ ची खाडी, ठीक आहे. कुठली खाडी? दाभोळची खाडी. त्यानंतर जयगडची खाडी, जयगड नंतर भाटे, त्यानंतर पूर्णगड, पूर्णगड, त्यानंतर जैतापूर, जैतापूरवरती न्यूक्लिअर प्लांट होणार आहे, आणि त्याच्यानंतर विजयदुर्ग, त्याच्यानंतर विजयदुर्ग, ठीक आहे. विजयदुर्गची खाडी. पण विजयदुर्गची जी खाडी आहे ना ती शुकच्या पट्ट्यामध्ये, कुठल्या नदीच्या पट्ट्यात? शुक नदीच्या. त्यामुळे आता शुक नदीचा भाग विजयदुर्गचा जरा बाजूला ठेवा. तर ही जी विजयदुर्गची खाडी आहे ती रत्नागिरी आणि रायगडच्या, सॉरी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या बॉर्डरवरती. इथं रत्नागिरी आहे, इकडे सिंधुदुर्ग आहे. आता दाभोळची खाडी कशावर आहे? दाभोळ ते जैतापूर पर्यंत तुम्हाला जायचंय. तर दाभोळची जी खाडी आहे, ही दाभोळची खाडी कुठल्या नदीवरती आहे? तर वशिष्ठी नदीवरती आहे. दाभोळ बिलॉंग करतो वशिष्ठी. इथं पुढे तुम्ही वशिष्ठी नदी. जयगड बिलॉंग करते शास्त्री. भाटे बिलॉंग करते काजळी. पूर्णगड बिलॉंग करते मुचकुंदी. आणि जैतापूर बिलॉंग करते काजवी. काजळी आणि काजवी ह्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. हे जे दाभोळ, जयगड, भाटे, पूर्णगड आणि जैतापूर ह्या ज्या 5 खाड्या आहेत, ह्या 5 खाड्या रायगडच्या आहेत. बाणकोट सुद्धा बिलॉंग करते रायगडच्याच एरियाशी. कुठलं बिलॉंग करते ती? रायगडच्या एरियाशी. पॉईंट लिहिले. तर कोकणातला हा सगळ्यात एक क्रुशियल पॉईंट आहे की ज्याला तुम्हाला रिवाइज करणं गरजेचं आहे. आणि आज आपली फक्त रिव्हिजनच असणार आहे. उद्या टेस्ट आहे, मी परत एकदा सांगतो, याच्यावरतीच आधारित मी क्वेश्चन विचारणार आहे. परत उद्याच्या टेस्टला मार्क कमी आले तर नाराज व्हायचं नाही, त्याला मी जबाबदार नाही. ही सर्व जबाबदारी कोणाची असेल? तुमची. ठीक आहे. तुम्हाला हा सगळा सिलेबस मी अपलोड केलेला आहे, पटपट पटपट वाचायचं आणि त्याच्यावर काम करायचं. तर विजयदुर्गची खाडी, विजयदुर्गच्या खाडीवरती शुक नदी आहे हे आताच तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट गड, गड नावाची नदी लक्षात ठेवा. गड नावाच्या नदीवरती कलावलीची खाडी, कलावलीची खाडी, ठीक आहे. लक्षात, कलावलीची खाडी म्हणजे शुक नदीवरती विजयदुर्गची, गड नदीवरती कलावलीची आणि तेरेखोल नदीवरती तेरेखोलची. जास्त इथं करत बसायचं नाही. तर जेवढ्या काही खाड्या मी तुम्हाला सांगितल्यात, दातीवारा पहिले तर डहाणू सांगितली, नंतर दातीवारा सांगितली, नंतर वसई सांगितली, नंतर ठाणे सांगितली, ठाण्यानंतर धरमतरची सांगितली, मग रोहा, रोहा कुंडलिका नदीवर, मग तुम्हाला राजापूरची खाडी सांगितली जी तर नदीच नाही आहे, मग बाणकोटची खाडी सावित्रीवर, दाभोळची खाडी वशिष्ठीवर, जयगडची खाडी शास्त्रीवर, भाटेची खाडी काजळीवर, पूर्णगडची खाडी मुचकुंदीवर आणि जैतापूरची खाडी काजवीवर, विजयदुर्गची शुकवर, कलावलीची गड नदीवर आणि तेरेखोलची तेरेखोल नदीवर. तर कोकणात सगळ्यात दक्षिणेकडे तेरेखोल आहे आणि सर्वात वरती आहे दमनगंगा. सर्वात दक्षिणेकडे तेरेखोल, उत्तरेकडे दमनगंगा. तर अशा प्रकारचा हा कोकणाचा महत्त्वाचा भाग आहे. तर हा काय झाला? खाड्यांचा भाग. मग लगेच तिसरी डायग्राम वर्कआउट करायची. पट्टाक दिशी काढा. तरी हे झालं कोकण आणि ह्या कोकणातील झाले मग आता महत्त्वाचे प्राकृतिक रिजन म्हणजे प्राकृतिक घटक म्हणजे बेट. मी पुळण घेणार नाही आता सध्या, पुळण तुमचा पर्यटनाचा भाग आहे. पुळण पण हा एक प्राकृतिक घटक आहे, पण पुळणाला आता सध्या घेतलं तर डोक्याचं बज होईल, उद्या अशी डोक्याची केस उभी राहतील. ठीक आहे. तर पुळणाला लगेच एवढा
लगेच लवकरात लवकर घेऊ नका. आणि तुम्ही पण आता काही एकदम एवढे पण स्कॉलर नाहीत की तुम्ही सगळं पाठांतर करून ठेवाल. उद्या तुम्हाला कळलंच की ह्याच्यावर कुठं कुठं प्रश्न येतो मी कुठं कुठं चुकतोय. ठीक आहे. तर बेटाचा भाग. तर बेटामध्ये सगळ्यात पहिले बेटामध्ये सर्वात प्रथम उत्तरेकडचे जे बेट आहेत मुंबई, ठीक आहे, मुंबई, अंजदीव, साष्टी आणि मड. मुंबईच्या रिजनमध्ये मुंबई, अंजदीव, साष्टी आणि मड हे मुंबईतले बेट. रायगडमध्ये रायगडच्या रिजनमध्ये सगळ्यात वरती उत्तरेकडे, ठीक आहे, घारापुरी, एलिफंटा केव या ठिकाणी आहेत. त्यानंतर खांदेरी, उंदेरी, खांदेरी, उंदेरी, ठीक आहे, कासा, ठीक आहे, जंजिराच्या एरियातला हे बेट आहेत. ठीक आहे. त्यानंतर रत्नागिरीमध्ये नाही आहेत, डायरेक्ट सिंधुदुर्गमध्ये आहेत. सिंधुदुर्गमध्ये एकच महत्त्वाचं बेट आहे, ते म्हणजे कुर्टे. तर ही झाली तुमच्या कोकणातली बेटांचा भाग. तर हा जो पोर्शन आहे, हा पोर्शन आता मी तुम्हाला फक्त अर्धा तासात सांगितला. ऑलरेडी याच्यावरती 1.5-2 तासाचे लेक्चर झालेले आहेत. तर हा तुमचा एक काय आहे, रिव्हिजन बेस आहे. त्या रिव्हिजन बेसच्या हिशोबाने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, रिव्हिजन बेसच्या हिशोबाने लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ठीक आहे. तर आता कोकणामधील जलदुर्ग, की जे जलदुर्ग आहे, जलदुर्ग म्हणजे पूर्ण आतमध्ये असलेले. तर कोकणातले जे जलदुर्ग आहेत, जलदुर्ग म्हणजे समुद्रात असलेले, त्यातले जे मॅक्सिमम जलदुर्ग आहेत, हे मॅक्सिमम जलदुर्ग हे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आहेत. तर जलदुर्गाचा जर रिजन आपण विचार केला रायगडमधला, तर रायगडमध्ये खांदेरी, उंदेरी, जंजिरा, कासा. जलदुर्गामध्ये जर आपण पहिलं बघितलं रायगड, तर खांदेरी, उंदेरी, जंजिरा आणि कासा ही जी बेट आहेत, ही बेट जलदुर्ग म्हणूनच प्रसिद्ध आहेत. जलदुर्ग म्हणजे ज्याच्या चारही बाजूनी समुद्र आहे असा जलदुर्ग असतो. परत एकदा सांगतो, ज्याच्या चारही बाजूनी समुद्र आहेत याला जलदुर्ग म्हणतात. या जलदुर्गाचा वापर जुन्या काळामध्ये एक टिहळणीसाठी किंवा एक सागरी महत्त्व शो करण्यासाठी असायचं. जलदुर्ग हा खूप महत्त्वाचा राहायचा, कारण की समुद्रात किनाऱ्यावरून हल्ला करता येत नसायचा. मग पाण्यात जाऊन पाण्यातून आपल्याला चारही बाजूने हल्ला करता येऊ शकतो आणि आपल्या समुद्र किनाऱ्याचं संरक्षण करण्यासाठी हे जलदुर्ग स्थापन केलं होतं. रत्नागिरीमध्ये सुवर्णदुर्ग, रत्नागिरीमध्ये सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्गमध्ये विजयदुर्ग व सिंधुदुर्ग. क्या वाह. विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग. तर हा सगळ्यात एक महत्त्वाचा रिजन या ठिकाणी होता. म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा जो भाग आहे, हा भाग या प्रदेशामध्ये अत्यंत महत्त्वाचा होता. ठीक आहे. कुणाला काही डाऊट? आता या कोकणाच्या पुढच्या बाजूला जाऊ, तो म्हणजे सह्याद्री. पटकन लगेच तुमच्या कोऱ्या पेजवरती हे लांबलं कसं करून ठेवा. बस इथपर्यंतच, ह्याच्यापेक्षा पुढे जायचं नाही. इसके आगे मत जाऊ. फक्त एवढा सिंबॉलिक एरिया ठेवून द्या. साधारणतः 350 किंवा 300 मीटर हाईट पासून
साधारणतः 1200 मीटर हाईटचा आपला सह्याद्री आहे. ठीक आहे, 1200 मीटर हाईटचा सह्याद्री आहे, ज्याचा ओके ज्याचा असा ज्याचा घाटमाथा म्हणजे सर्वात उंच भाग, आणि या घाटमाथ्याला लागून पूर्वेकडे मावळ प्रांत. हाच मावळ प्रांत जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपलं स्वतःचं स्वराज्य उभं केलं. जलदुर्ग म्हणजे किल्लेच असतात. दुर्ग म्हणजे किल्ले, बेटावरती किल्ला बांधणे म्हणजे जलदुर्ग. ठीक आहे, बेट म्हणजे बेट, चारी बाजूने समुद्र असलेलं एक जमिनीचं ठिकाण म्हणजे बेट. मग त्या बेटावर काय करायचं, किल्ला बांधायचा, मग तो काय झाला, जलदुर्ग झाला. आहे की नाही, सोप्यात सोपं. तर हा आहे सह्याद्री. सह्याद्रीचा हा झाला घाटमाथा, आणि या घाटमाथ्याला लगेच पूर्व बाजूला, लक्षात घ्या, पूर्व बाजूला मावळ, तर पश्चिम बाजूला हा कडा, ह्याला म्हणतात कडा, सह्याद्रीचा कडा. हा सह्याद्रीचा कडा एकदम भिंतीसारखा आहे कोकणाच्या बाजूने. इकडं आहे कोकण, तर ह्याला म्हणतात कोकणाच्या बाजूचा कडा, कोकण कडा. ठीक आहे, बरेच जण ह्याला कडा म्हणूनच ओळखतात. तर हा सह्याद्री, हा घाटमाथा सर्वात उंच आणि मावळ प्रांताचा भाग असलेला. तर आता हा जो सह्याद्री आहे, या सह्याद्रीचा हा जो कोकणाचा प्रदेश आहे, या कोकणाच्या प्रदेशातून हा सह्याद्री उभा दिसतो आणि इकडं घाटमाथा दिसतो. ठीक आहे, तर हे पॉईंट झाले सह्याद्रीचे काही मेजर रिजनचे. मग आता महाराष्ट्राच्या क्षेत्रफळात, ठीक आहे, महाराष्ट्राचं जे क्षेत्रफळ आहे, या क्षेत्रफळात सह्याद्री आणि सह्याद्रीच्या उपरांगांचं क्षेत्रफळ किती आहे? बरेचदा तुम्हाला हे विचारलं जाईल की महाराष्ट्राच्या क्षेत्रफळात सह्याद्री आणि हा मावळ प्रांत आणि त्याच्यासोबत असलेल्या काही उपरांगा यांचा रिजन किती आहे. एका परीक्षेला विचारला पण गेलेला आहे हा प्रश्न. सह्याद्री, मावळ, आणि मावळ हा पठारी प्रदेश नाही आहे, मावळ हा डोंगरी प्रदेश आहे. सह्याद्री, सह्याद्रीचा घाटमाथा, सह्याद्रीचा मावळ, हा कितीचा प्रदेश किंवा किती क्षेत्रफळाचा प्रदेश आहे आणि कुठून कुठपर्यंत पसरलेला आहे. तर बघा, एका परीक्षेमध्ये विचारलं होतं, टेक्निकली जर हा भाग विचारला तर सह्याद्रीचा भाग फक्त हा एवढा ओळखला जातो. सह्याद्री म्हणजे फक्त घाटमाथा टेक्निकली. पण ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्राची गोष्ट येते आणि काही संदर्भ पुस्तकांची गोष्ट येते, तर त्या संदर्भ पुस्तकामध्ये एवढ्या काही गोष्टी कुठून ठेवलेल्या आहेत तिथं, मग त्याच्यावरती जर समजा एखादा प्रश्न आला, ठीक आहे, तर मराठी विश्वकोशामध्ये सह्याद्री आणि सह्याद्रीच्या उपरांगा म्हणजे त्याच्यामध्ये शंभू महादेव, कारण की शंभू महादेव, हरिश्चंद्र बालाघाट हे पठार नाही आहेत ना, हे डोंगर आहेत. मग हे डोंगर कुठून आले, तर हे डोंगर आले आपल्या महाराष्ट्रातल्या सह्याद्रीला अटॅच असलेले, सातपुडा नाही, फक्त सह्याद्रीचा भाग. जर आपण विचार केला की सह्याद्रीचा घाट आणि सह्याद्रीचा उपरांगा यांचा जर आपल्या महाराष्ट्राच्या क्षेत्रफळात वाटा किती आहे, तर तो लिहून घ्या, 12.2%. ठीक आहे, सह्याद्री, त्यांच्या उपरांगा, ऑलरेडी MPSC ने हा क्वेश्चन टार्गेट केलेला आहे, तर 12.2%. ठीक आहे, किती, 12.2%. आपल्या महाराष्ट्राचा सर्वात प्रमुख जलविभाजक सह्याद्रीचा स्टेटस काय, सह्याद्रीचा स्टेटस काय. जर सह्याद्री नाव म्हटलं तर सगळ्यात पहिले डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं पाहिजे, एक जलविभाजक म्हणून असतो. जलविभाजक असतो कारण की या सह्याद्रीवरून आपल्याकडे दोन प्रकारच्या जलप्रणाली तयार झालेल्या असतात. एक म्हणजे पश्चिमेकडे वाहणारी आणि पूर्वेकडे वाहणारी. पश्चिम वाहिनी. मग मला सांगा, सह्याद्रीवर उगम पावणारी पश्चिम वाहिनी सर्वात मोठी नदी कोणती. निखिल, कधी ऐकलंय का त्याबद्दल. काजल बोला. सह्याद्रीवर उगम पावणारी, रसिका मॅडम बोला पटकन.
सह्याद्रीवर उगम पावणारी कोकणातील किंवा पश्चिम वाहिनी नदी सर्वात मोठी कोणती? सह्याद्रीत उगम पावणारी पश्चिम वाहिनी नदी कोणती सर्वात मोठी? व्हेरी गुड. कोणती आहे? वैतरणा. उल्हास नाही. वैतरणा 154 किलोमीटर. उल्हास सेकंड नंबरवरती आहे 145 किलोमीटर. उल्हास सेकंड नंबरवरती आहे 145 किलोमीटर. ठीक आहे. तर दुसरीकडे जी पूर्व वाहिनी नदी आहे, महाराष्ट्रात वाहणारी सह्याद्रीवर उगम पावणारी जी पूर्व वाहिनी नदी आहे, तिच्यातली सगळ्यात मोठी नदी कोणती? तर ती सोपी आहे सांगायला, गोदावरी. ती सोपी आहे सांगायला, काय तो गोदावरी. तर पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी अशा दोन नदी प्रणाली तयार केलेल्या आहेत सह्याद्रीनं. सह्याद्री हा एक जलविभाजक जरी असला तरी सह्याद्री हा पश्चिम घाटाचा एक भाग आहे. पश्चिम घाटाचा उत्तर भाग आहे. याच्या दक्षिणेकडे कर्नाटकचा पठार किंवा कर्नाटकच्या डोंगर रांगा येतात. कर्नाटकच्या डोंगर रांगांना काय म्हणतात लक्षात ठेवा फक्त. बाबा बुदानच्या टेकड्या. कर्नाटकच्या दक्षिणेकडच्या डोंगराला बाबा बुदान टेकड्या म्हणतात. बाबा बुदान. ठीक आहे. ते एवढं काही महत्त्वाचं नाही सध्या, त्यामुळे मी क्वेश्चन विचारणार पण नाही. ते आपल्या इंडियाच्या वेळेस मी तुम्हाला सगळं सांगेल. आता तर फक्त महाराष्ट्रात तुम्हाला धुरू आपटायचे. इंडियाच्या वेळेस तुम्हाला शिकवेल मी, इंडियाचे ज्यावेळेस क्वेश्चन मी तयार करेल मग त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट कडेलोटच करायचं आहे. थांबा, होऊ द्या, इंडिया होऊ द्या, मग बघू तुमचं कन्फ्युजन कसं होते. महाराष्ट्राच्या वेळेस महाराष्ट्र परफेक्ट पाहिजे, आणि एवढं परफेक्ट पाहिजे ना, एकच लक्षात ठेवायचं, लेक्चर झालं ना, लेक्चर केलं की त्या लेक्चरच्या ज्या नोट्स तयार करतात किंवा तुम्ही जे आजचे लेक्चर केलं ते मॅक्सिमम लेक्चर करत राहायचं. नुसतं लेक्चर करायचं, उठलं तरी लेक्चर, झोपतानाही लेक्चर, लेक्चर 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 नुसतं करत नाही बसायचं, लेक्चरच्या नोट्स काढायच्या आणि ते नोट्स फक्त वाचत राहायचं. ओके. उठला तरी लेक्चर, झोपला तरी लेक्चर, सगळीकडे लेक्चर, लेक्चरच्याच नोट्स असल्या पाहिजे, तर तुमच्या डोक्यामध्ये अभ्यास घुमल. ठीक आहे, तर तुमच्या डोक्यामध्ये अभ्यास घुमल. लक्षात. नाही तर असं नाही झालं पाहिजे. काल एका पोराचा मला मेसेज आला होता, लय भारी सुंदर मेसेज होता. सर मला फक्त 4 तास मिळतात आणि मला MPC पास करायची. MPC पास करायची हे सांगूच नका जर 4 तास मिळत असतील तर, कारण की इथं चेतन सारख्या माणसाला, वैष्णवी सारख्या व्यक्तीला, निखिल सारख्या व्यक्तीला, मयुरी सारख्या मुलीला, ठीक आहे, काजल सारख्या मुलींना काय मिळतात? 4 तास थोडीच मिळतात, 12-12 तास मिळतात. मग ह्यांना जर 12-12 तास मिळाले तर तुमचा 4 तासाचा अभ्यास आणि 12 तासाचा अभ्यास ह्याच्यामध्ये थोडा फरक राहतोच. 12 तासाच्या अभ्यासाच्या व्यक्तीला जर कळलं ना की अभ्यास करायचा कसा, तर 4 तासाच्या व्यक्तीच्या पेक्षा तो लय भारी अभ्यास करतो. पण 12 तासाचा वेळ मिळणाऱ्या अभ्यासाचा, म्हणजे 12 तासाचा वेळ मिळणाऱ्या व्यक्तीला किंवा स्टुडंटला जर त्या 12 तासाची व्हॅल्यू नसेल ना, तर मग त्या 12 तासामध्ये त्याचा 4 तासही अभ्यास नाही होत. पण हे ज्यावेळेस 4 तासाचा अभ्यास करणारं पोरग असतं, 4 तासाचा अभ्यास करणारं पोरग ज्यावेळेस खाऊन अभ्यास करतं 4 तास, तर 4 तासात 40 तासाचा अभ्यास केल्यासारखं होतं किंवा 14 तासाचा अभ्यास करतो. तर हीच फरक असते, हाच फरक असतो. आणि म्हणून 4 तासात सुद्धा तुम्ही पास होऊ शकता. असं नाहीये की मी त्याला नेगेटिव्हली नाही घेतलं, त्याला मी म्हटलं की ठीक आहे होऊ शकतो अभ्यास, पण थोडा कमी होईल. आणि हे 4 तास तुझ्या डेली तुला ठेवावं लागेल. संडेची सुट्टी नाही, शनिवारची सुट्टी नाही, तिने बोलावलं भेटायला जायचं नाही, त्याने बोलावलं भेटायला जायचं नाही, लग्न असेल त्याला म्हणायचं तू तिकडं लग्न कर, नाही ते काही कर, मला काही सांगू नको, पण मला यायचं नाही, मला माझा अभ्यास करायचा आहे. जर तुम्ही ह्या गोष्टी जर स्वतःच्या आयुष्यात आणल्या तर तुम्ही पास व्हाल. नाही तर आठवड्यातनं 4 दिवस खाऊन अभ्यास करताय, 5व्या 6व्या 7व्या दिवशी मस्तपैकी टाइमपास करताय, तर तसा नाही अभ्यास होत. त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात ठेवा की तुम्हाला ज्यावेळेस आता मी संधी दिली आहे, काय संधी दिली की बाळांनो वाचा. ज्यावेळेस तुमची टेस्ट असेल त्याच्या 1 दिवस आधी मी तुम्हाला सांगेल, तर तसं मी तुम्हाला आज सांगितलं. आता तुम्हाला सांगितल्यानंतर काय होतं माहिती आहे का, सांगितल्यानंतर तुम्ही खाऊन अभ्यास करता, पण आता टेस्ट आहे उद्या, तर उद्या टेस्ट आहे म्हटलं तुम्ही आजपासून ज्या अभ्यासाला लागला किंवा आजपासून जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली, तर तो जो अभ्यास आहे ना तो तुमचा डेली अभ्यास असला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं बरं का. जर तुम्ही तो डेली अभ्यास ठेवला ना, 100% सांगतो तुम्ही
एका वर्षात तुमचा अभ्यासक्रम सगळा पूर्ण करून त्याच वर्षात दिलेल्या परीक्षेमध्ये तुम्ही पास होऊन 1.5 वर्षात तुमच्या हातामध्ये पोस्ट राहू शकते. आणि हे मी प्रूफ केलेलं आहे माझ्या विद्यार्थ्यांवर, तुमच्यावरती पण मी तेच सांगायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, सो प्लीज कन्सिडर इट. ठीक आहे, डिपार्टमेंटलमध्ये सुद्धा पहिल्या अटेम्प्टमध्ये सुद्धा PSI बनवलेले भरपूर लोक आहेत. डायरेक्टमध्ये सुद्धा पहिल्या अटेम्प्टमध्ये PSI झालेले लोक आहेत, पण त्यांचा जो अभ्यास होता ना तो खाऊ नव्हता. आणि असंही नाही की बाबा मी बाहेरचे बनवलेत, मी नागपूर सारख्या जे स्पर्धा परीक्षेत वातावरण आहे तिथले बनवलेत. आता अनफॉर्च्युनेटली कसं आहे, ते सगळे लोक आहेत जॉबला मुंबईला, मी आहे नागपूरला, त्यामुळे ते लोक ना इकडे जरी आले तर ते भेटायला येतात, पण त्यांना म्हणलं ना लाईव्ह लेक्चर घे किंवा पोरांना सांग तू कसा बनला, त्यांची बोलायचीच इच्छा होत नाही. का? कारण की त्यांना जमत नाही. त्यांना वाटतं की सर आम्हाला बोलणंच होणार नाही, काय करायचं आणि कसं करायचं, आम्ही त्याच गोष्टी सांगणार. तर पुढे बघू भविष्यामध्ये जर जसे जसे जे सिलेक्टेड लोक झालेले आहेत आपल्या क्लासचे, त्यांना मी जर इकडं कधी आलेच ते तर स्टुडिओमधून तुम्हाला तुमच्याशी इंटरॅक्शन करायला पण मी नक्की त्यांना देईल. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की सर जे सांगत होते त्या सगळ्या गोष्टी या लोकांनी केल्या, म्हणून ते आज 2 स्टार लावून मिरवत आहेत. ठीक आहे, 2 स्टार लावून मिरवत आहेत, अभिमानाने मिरतायत. ठीक आहे, हेच जर तुम्ही केलं तर तुम्ही पण 2 स्टार लावूनच येते याल, हे गोष्ट लक्षात ठेवायची. आणि हे जर नाही केलं तर समजा ते 2 स्टारही नाही मिळणार आणि STA पण नाही मिळणार. मग वारकरी बना, चालले दरवर्षी परीक्षा देत. तर वारकरी नसल बनायचं तर मी सांगतो त्या गोष्टी करा. रोज जसा टेस्ट असते दुसऱ्या दिवशी म्हणून अभ्यास करता, तसा रोजचा अभ्यास करणं गरजेचं आहे. या आता सह्याद्रीवर. तर सह्याद्री हा पश्चिम घाटाची उत्तर बाजू आहे. सह्याद्री हा काय? पश्चिम घाटाची उत्तर बाजू. मग सह्याद्रीची उत्तर दक्षिण लांबी किती आहे महाराष्ट्रात? आपल्या महाराष्ट्रामध्ये जो सह्याद्री आहे तो इथे. महाराष्ट्रात जो सह्याद्री आहे या सह्याद्रीची उत्तरेकडची आणि दक्षिणेकडची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? तर ती 440 किलोमीटरची. मग महाराष्ट्राचा विस्तार कुठे आहे? तर महाराष्ट्राचा विस्तार सह्याद्रीचा विस्तार नवापूर. मग नवापूर कुठं आलं? नंदुरबार. नंदुरबारचा तालुका आहे. तर दक्षिणेकडे चंदगडच्या एरियापर्यंत, चंदगड एरियापर्यंत. तर नवापूर ते चंदगड या एरियापर्यंत हा प्रदेश विस्तारलेला आहे. पण त्यातला काही भाग सिंधुदुर्गच्या दोडामार्गमध्ये सुद्धा गेलेला आहे. दोडामार्ग नावाचा एक तालुका आहे सिंधुदुर्गला, तिथपर्यंत सुद्धा गेलेला आहे. पण दोडामार्ग कन्सिडर करत नाहीत, चंदगड कन्सिडर करतात. आणि हे मराठी विश्वकोशामध्ये पण दिलेलं आहे. सो मराठी विश्वकोश हा तुमचा बेसिक संदर्भ आहे, खूप मोठा संदर्भ आहे तो, त्याच्या नादी लागायचं पण नाही. पण जर समजा असा कधी डाऊट आला तुमच्या मनामध्ये की दोडामार्ग की चंदगड, तर पटकन जाऊन मराठी विश्वकोश चेक करा. सौदी सरांनी त्यांचा सगळ्या पुस्तकातला बेसिक संदर्भ तिथूनच घेतलाय. आणि मी तुम्हाला डायरेक्ट तेच सांगतोय, त्याच्यापेक्षा वरचा विश्वकोश, त्याच्यापेक्षा दुसरं संदर्भ पुस्तक MPSC कडे पण नाहीये. आणि ते मराठी विश्वकोश लय मोठे मोठे विश्वकोश असतात, ते आपल्याला माहिती पण नसतात. त्याच्यातली खूप सारी भरमसार अशी माहिती असते, तर त्याच्यामध्ये आपल्याला जायचं पण नाही. पण ते त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहेत. जिथं डाऊट येतोय त्याच गोष्टी तुम्ही काय करा, सर्च करा. त्याच्यापेक्षा वेगळं काय करायचं नाही, तिथं वेळ घालवायचा नाही. बाकी इथं तुम्ही लेक्चरला वेळ घालवा, जे काय घालवायचं आहे तो. तर सह्याद्रीची उत्तरेकडून दक्षिणेकडची जी लांबी आहे ते नवापूर ते चंदगडच्या एरियापर्यंत आहे. नवापूर ते चंदगडचा भाग. गॉट इट? नवापूर ते चंदगडचा भाग 440 किलोमीटरचा सह्याद्री आहे. आणि जर सह्याद्रीची राजकीय सीमा बघितली तर बघा कोण कोण येते. नंदुरबार येते, धुळ्याचा एरिया आला, नाशिकचा एरिया आला, अहमदनगरचा एरिया आला, पुण्याचा एरिया आला, साताऱ्याचा एरिया आला, सांगलीचा एरिया आला, कोल्हापूरचा एरिया आला, सिंधुदुर्ग आला, रत्नागिरी आला, राजगड आला, ठाणे आला, पालघर आला. मुंबई उपनगर, मुंबई शहर येत नाही, जळगाव येत नाही, सोलापूर येत नाही, हे बाकीचे सगळे येतात. एवढ्या जिल्ह्यांमध्ये सह्याद्री आपला पसरलेला आहे. तर हे पॉइंट तुम्हाला विचारला जाईल. याची उंची 915 ते 1220 मीटरची. याची उंची 1220 मीटर ते 915 मीटर इथपर्यंत आहे. म्हणजे तो एकाच समान उंचीचा नाहीये, तर तो उत्तरेकडे जास्त उंचीचा आहे आणि तो दक्षिणेकडे कमी उंचीचा आहे.
दक्षिणेकडे कमी उंचीचा आहे. तर उत्तरेकडे जास्त उंचीचा आहे, दक्षिणेकडे त्याचा कमी उंचीचा प्रदेश आहे. ठीक आहे. पश्चिम घाटातला जर आपण विचार केला तर पश्चिम घाटातील सर्वात उंच, आता पश्चिम घाट तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती पश्चिम घाट आहे. या पश्चिम किनाऱ्यावरती सर्वात उंच जे शिखर आहे ते आहे अनैमुडी. अन्नामलाई नावाच्या डोंगरावरती अनैमुडी आहे, 2695 मीटरच. तर आपल्या सह्याद्रीमध्ये कळसुबाई आहे 1646. कळसुबाई 1646 म्हणजे 1646 मीटरचं आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच हाच आहे. ठीक आहे. आणखी एक महत्वाचं, सह्याद्रीमध्ये पश्चिम घाटामध्ये बघा, मी परत एकदा सांगतो, इथं मी पश्चिम घाट लिहितोय जाणून बुजून. पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर अनैमुडी, सह्याद्रीतील सर्वात उंच कळसुबाई. पश्चिम घाटातली खिंड, जर कधी तुम्हाला पश्चिम घाटातील खिंड जर आली तर ही खिंड आहे पालघाट. आणि जर सह्याद्रीतली खिंड विचारली तर ती आहे बोरघाट. पश्चिम घाटातली खिंड पालघाट आणि सह्याद्रीची खिंड बोरघाट. तर अशा दोन प्रकारच्या खिंडी या ठिकाणी येतात. ठीक आहे. पश्चिम घाटातली खिंड पालघाट, सह्याद्रीतली खिंड बोरघाट. बोरघाटातूनच मुंबई पुणे हायवे जातो. बोरघाटातूनच मुंबई पुणे हायवे जातो. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात. हा जो आहे हा सातपुडा पर्वतरांगेला बिलकुल भेटलेला नाहीये. सह्याद्री जो आहे तो सातपुडा पर्वतरांगेच्या परा आहे, म्हणजे लांब आहे. सातपुडा पर्वतरांग जे आहे ही सातपुडा पर्वतरांग ही सह्याद्रीला संलग्न आहे. मग सातपुडा आणि सह्याद्री यांच्यामध्ये काय वेगळं आहे? तर उत्तरेकडे आहे सातपुडा, ओके, याच्यामधून येतात तापी नदी आणि तापी नदीच्या दक्षिणेकडे तापी नदीच्या दक्षिणेकडे हा सह्याद्री आहे. तर सातपुडा पर्वतरांग हा एक ठोकळा पर्वत आहे. ओके, तो पूर्व पश्चिम आहे. त्याला उपजलविभाजक पण म्हणतात, पण पूर्णपणे तो जलविभाजक नाहीये. आणि सह्याद्रीचा जो आहे, ओके, सह्याद्री हा सह्याद्री उत्तर दक्षिण आहे. हा सुद्धा लेखाचा ठोकळा पर्वत आहे. कुठलाच वली पर्वत नाही बरं का आपल्याकडे. आता म्हणाल नवीन एखादा तयारच करून ठेवाल वली पर्वत. तर सह्याद्री जो आहे तो सातपुड्याची टोटल लेंथ किती आहे? सातपुड्याची टोटल लेंथ आहे 900 किलोमीटरची. आपल्या महाराष्ट्रातून नाही म्हटलं तरी सातपुडा बराच लांबलंच आहे, बराचसा म्हणजे जवळपास 800 किलोमीटरचं पकडून चला महाराष्ट्रात. कारण की तो इथून तिथून आहे ना, इकडून पार तिथपर्यंत पसरलेला आहे लांबलचक. म्हणजे पार अगदी नंदुरबार पासून तर पार त्या गोंदियापर्यंत गेलेला आहे. नंदुरबार पासून तो गोंदियापर्यंत पसरलेला आहे. त्यात तो असा सरळ नाही आहे, तो असा वाकडा तिकडा आहे. त्याच्यामुळे तो जवळपास 800 किलोमीटर भरतो समजूनच चला. अंदाजे, असं कुठे दिलं नाही कुठल्या पुस्तकात, पण एक अंदाज पकडायचा की आपल्या महाराष्ट्रात तो काय लांबलचक आहे, सह्याद्रीपेक्षाही लांब आहे. आपल्या महाराष्ट्रात सह्याद्री 440 आहे, पण सह्याद्रीपेक्षा लांब सातपुडा आहे. मग अशी विधानं येतात कधी कधी. मग तिथं आपण विचार करतो यार पुस्तकात दिलं नव्हतं हे विधान, हे तर कसं काय विचारलं गुरुजीनं. पण एक लॉजिक आहे ना, 440 आपल्याला दिलंय ना पुस्तकानं, आणि आपल्याला सातपुड्याची पूर्ण लांबी 900 किलोमीटर मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि तो गुजरात आणि छत्तीसगडच्या साईडला त्याचे छोटे छोटे टोकं निघल्यासारखे, बाकीचा तो इथून तिथून तो आपल्या महाराष्ट्रातच आहे ना. आणि महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी तुम्हाला माहिती आहे की बाबा 800 किलोमीटरची, म्हणजे 800 किलोमीटरच्या पेक्षा थोडा कमीच असेल सातपुडा. झालं. जेव्हा तुम्ही हे लॉजिक अशा डेव्हलप करताना, वाचत असताना, तेव्हा तुमचा अभ्यास सगळ्यात भारी असतो. नाही तर फक्त पुस्तकात दिलेली ओळच माझ्यासाठी ब्रह्मज्ञान आहे आणि ब्रह्मदेवाने लिहिलेलं ज्ञान आहे, तर तुम्ही जागा चुकलाय. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आता तसंही ब्रह्मदेवाने काय काय केलं ते आता थोड्या वेळ एका पूर्वी मी सांगितलं. ब्रह्मदेवाने नक्की सृष्टीची निर्मिती केली, त्यांनी सृष्टीची निर्मिती करताना तो किती बिझी होता, तेच करत बसला होता. ह्या गोष्टी मी थोड्या वेळापूर्वी काही लोकांना सांगितलं होतं. तसं
तुम्हाला आता ती सांगायची गोष्ट नाही आहे. ठीक आहे. तसं तुम्ही ज्ञान प्राप्ती करत असताना कुठे कुठे बिझी राहता हे जरा तुम्ही थोडंसं लक्ष का आता बघा आता सह्याद्रीचा भाग. आता आपण एकाच ह्याच्यात दोन्ही भाग करणार आहोत, सह्याद्री आणि सातपुड्याचा भाग. सह्याद्रीच्या भागात तापी नदीच्या दक्षिणेकडे लगेच एक छोटासा डोंगर आहे, त्याला म्हणतात गाळणा डोंगर. कुठला डोंगर? गाळणा. तर गाळणा सह्याद्रीचाच आहे बरोबर ना, तो काय वेगळा नाहीये. ठीक आहे, गाळण्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. आणि जो सातपुड्याचा आहे तो हे अक्राणी डोंगर. अक्राणी डोंगर आहे. मग अक्राणी डोंगर कुठे बिलॉंग करतोय? सातपुड्याशी. गाळणा डोंगर कुणाची बिलॉंग करतोय? सह्याद्रीशी. हे माहिती असणं गरजेचं आहे. वैष्णवी लक्षात आलं का? चेतन, निखिल, काटोल झालं ना तू? हा, मग इथून पुढे काय होते? इथून पुढे नाशिकच्या एरियापासून काय होतं? सातमाळ. मग सातमाळ्यामध्ये इथं त्यांचा ब्रेकअप होतो, सातमाळा आणि अजिंठ्याचा. तो कुठं? अंकाई टंकाई. अंकाई आणि टंकाई. मग अंकाई टंकाई पासून काय होतं? मग पुढे जाते अजिंठा. मग अजिंठ्याच्या तिथं पण एक रांग अशी खाली गेलेली आहे दक्षिणेकडे, ही आहे वेरूळ. मग अजिंठ्याची पुढची रांग गेलेली आहे बुलढाणा. याच बुलढाणा वरती इकडं आहे बुलढाणा पठार. या बुलढाणा पठारातून जसा पुढे गेलं की लगेच दोन फरांड्यात त्याचा भाग वेगळा होतो. याचा एक जातो पुसद, आणि पुसद जाऊन मिळतो यवतमाळच्या पठारात. ठीक आहे. दुसरा दक्षिणेकडे जो येतो तो जातो हिंगोलीला. हिंगोलीतून पुढे जातो तो मुदखेडला, आणि मुदखेड मधून तो इथं जातो निर्मलला. ओय निर्मळ, निर्मल. शिकलो तो आपण हे? शिकलो होतं की नाही? का नवीन आहे सगळं? टेक्निकली बघितलं गेलं तर अजिंठा हा उत्तरेकडे आणि सातमाळा थोडा दक्षिणेकडे. पुढे त्यानंतर हरिश्चंद्र आणि बालाघाट. हरिश्चंद्र आणि बालाघाट यांच्यामध्ये पण एक ब्रेकअप आहे. कोणतं? जेऊरची खिंड. ह्यांच्यातले ब्रेकअप लक्षात ठेवा. सातमाळा, अजिंठा, अंकाई टंकाई, हरिश्चंद्र, बालाघाट, जेऊरची खिंड. ठीक आहे. बालाघाटचाच नंतरचा एरिया सपाट माथ्याचा आहे. बालाघाट हा नंतर पठारात पण बदलतो. इथं मांजरा पठार पण आहे. म्हणजे प्रत्येक डोंगर रांग पुढे जाऊन कशात मिक्स होते? पठारांमध्ये मिक्स होऊन जाते. हरिश्चंद्र आणि बालाघाट. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सह्याद्रीतून बाजूला पडणारा हा शंभू, आणि त्याच्या पुढचा परत सपाट माथ्याचा प्रदेश महादेव. जो महादेव पुढं जत, खानापूर आणि जत पठारामध्ये जाऊन विलीन होतो. शंभू आणि महादेव. आणि दोघांमधला ब्रेकअप आहे येरळा नदी.
येरणा नदी. यांचा ब्रेकअप लक्षात ठेवा आणि यांचं विलिनीकरण लक्षात ठेवा. पुसदचं डोंगर रांग यवतमाळच्या पठारात जाऊन विलीन होतं. हे मुदखेड पुढे नंतर निर्मलच्या एरियात जातं. निर्मल बोंबलत तिकडे पर त्या तेलंगणाच्या साईडला जाते, तशी ते निर्मलच्या साईडला जाते, ते सोडून द्या. ठीक आहे. हरिश्चंद्र बालाघाटच्या पठारात पुढे जाऊन मांजरा पठारात विलीन होतं. ही रांग सगळ्यात लांब आहे पुढं. ही हैदराबाद पर्यंत जाते बरं का. ही रांग हैदराबाद पर्यंत जाते. जर असं विचारलं ना की ह्या तीन पैकी सगळ्यात लांब कोणती, जर कधी असा क्वेश्चन आला की या तीन पैकी सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव, 1, 2, 3 या तिघांपैकी सगळ्यात लांब लचक रांग कोणती, तर ती गेलेली आहे बालाघाटची रांग. पार अगदी हैदराबाद पर्यंत गेलेली आहे. हे पण माहिती असणं गरजेचं आहे. तर रिव्हिजन मध्ये काय झालं, रिव्हिजन मध्ये जे आपण गोष्टी शिकलो नाहीत त्या सुद्धा काही काही गोष्टी आपण इथे शिकल्यात. म्हणून मी तुम्हाला म्हणलं होतं की ज्यावेळेस विजय धनुष्यचे लेक्चर्स किंवा डिपार्टमेंट पीएसआयचे लेक्चर्स तुमचे होतील, तुम्हाला सगळं रिवाइज करून दिलं जाणार आहे. आता तुमचं हे रिव्हिजन झालं की तुमचे पीवायक्यू नाही, काय होईल, तुमचा एमसीक्यू म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस दिली जाईल. पीवायक्यूचा आता भानगड घ्यायचीच नाही. पीवायक्यू मध्ये सध्या टाइमपास नाही करायचा आहे. पीवायक्यू शेवटी. आणि मला माहिती आहे की पीवायक्यू तसंही तुम्ही लय वाचत असता. ओके, तुमच्याकडे पीवायक्यूची पुस्तकं असतात. नसेल तर टेन्शन घेऊ नका, नंतर आपण हेच करूया, हे कम्प्लीट करू. म्हणजे ह्या बॅचमधून जो कंटेंट तुम्हाला मिळेल ना या बॅचचा, तो कंटेंट तुम्हाला पुढचे 2 वर्ष अगदी धुवून काढायचा आहे. कारण 2 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. 2 वर्षाची व्हॅलिडिटी म्हणजे खूप जास्त झाली आहे. आणि ह्या 2 वर्षाच्या व्हॅलिडिटीत तुम्हाला धुवूनच घ्यायचे. एवढं नॉलेज घ्या, एवढं नॉलेज पाठांतर करा, एवढं नॉलेज घ्या, एवढं रिवाइज करा ना की तुमच्या पोस्ट निघल्या पाहिजे. आणि तुमच्या पोस्ट एकाच गोष्टीमुळे निघत नाही, ते म्हणजे रिव्हिजन. आता तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या सह्याद्रीच्या उपरांगांच्या, सह्याद्रीच्या सगळ्या भानगडी क्लिअर झाल्या. मग शेवटचा महत्त्वाचा मुद्दा काय राहतोय, तो म्हणजे सह्याद्रीचा पठार. सह्याद्रीचाच म्हणतोय, महाराष्ट्र पठार. मग आता जो महाराष्ट्र पठार आहे, तर महाराष्ट्र पठाराने 86.7% आपलं क्षेत्र व्यापलेलं आहे की नाही. 86.7% आपलं क्षेत्र व्यापलेलं आहे. तर हे 86 क्षेत्र जे दिलेलं आहे ते मावळ पासून दिलेलं आहे. मावळ ऍड केलाय बरं का महाराष्ट्र पठारात. मावळ प्लस येते, मावळाला ऍड केलेला आहे. परत एकदा सांगतो, मावळाला ऍड केलेला आहे. ठीक आहे. तर सह्याद्रीच्या पूर्वेकडे मावळापासून तर इकडे विदर्भात सुरजागड भामरागड पर्यंत याचा विस्तार आहे. त्यामुळं महाराष्ट्र पठाराची या एरियापासून तर या एरियापर्यंतची जी लांबी आहे ती 750 किलोमीटरची आहे. याच्यामधून कोकण आणि घाटमाता म्हणजे सह्याद्री आणि कोकणाला वगळलं जातं. तर महाराष्ट्र पठार, ओके, महाराष्ट्र पठार, या महाराष्ट्र पठाराची लांबी किती आहे, 750 किलोमीटर. मग महाराष्ट्र पठार दख्खन पठाराच्या कोणत्या दिशेला आहे, तर वायव्य दिशेला आहे. महाराष्ट्र पठारात किती किलोमीटर आहे, वायव्य दिशेला. महाराष्ट्र पठारात कोणता खडक आहे, महाराष्ट्र पठारामध्ये सर्वात जास्त खडक कोणता आहे, तर तो आहे बेसॉल्ट. याच बेसॉल्ट खडकाला पट्टीताश्म म्हणतात. याच बेसॉल्ट खडकाला पट्टीताश्म किंवा अग्निजन्य खडक म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण लांबी किती आहे, उत्तर ते दक्षिण लांबी तर 700 किलोमीटर. मग उत्तर दक्षिण लांबीनुसार महाराष्ट्र पठाराच्या उत्तर दक्षिण लांबीमध्ये, महाराष्ट्र पठाराच्या उत्तर दक्षिण लांबीमध्ये उत्तरेकडून नदी कोणती जाते आणि दक्षिणेकडून नदी कोणती जाते. महाराष्ट्र पठाराच्या उत्तरेकडून नदी, दक्षिणेकडून नदी. महाराष्ट्र पठाराच्या सुरजागड भामरागडच्या एरियातून नदी. बताओ बिगी बिगी. सुरजागड भामरागड पासून जी नदी दक्षिणेकडे येते ते आहे इंद्रावती. ठीक आहे, चला ती क्लिअर केली. उत्तरेकडची जी आहे ती नर्मदा आहे, तापी नव्हे. आणि दक्षिणेकडची जी आहे ती हिरण्यकेशी. महाराष्ट्र पठाराची दक्षिण सीमा हिरण्यकेशीची आहे. महाराष्ट्र पठाराची दक्षिण सीमा हिरण्यकेशीची आहे. 86.7%
दख्खनचा भाग व्यापलेला आहे. याची निर्मिती कशी झाली? तर याची निर्मिती भ्रंशमूलक ज्वालामुखीमुळे झाली. किती थर साचले होते? तर 29 थर लाव्हाचे साचून. हा लावा कसा होता? तर बेसिक होता. लावा कसा होता? तर बेसिक होता. 29 थरावर थर साचून आपल्याकडे भ्रंशमूलक ज्वालामुखीची निर्मिती झाली होती. त्याच्यामुळे हा भाग एकदम महत्वाचा राहतो. याच्यामुळे विचारले जातात. ठीक आहे. याची निर्मिती साधारणतः 7 कोटी ते 3 कोटीच्या दरम्यान डेव्हलप झालेला असावा, असा एक भाग आहे. ठीक. इथपर्यंतचा भाग लक्षात आलाय? ठीक आहे. हे पॉइंट्स गरजेचे आहेत. महाराष्ट्र पठारावरती महत्वाचे सेक्शन. महाराष्ट्र पठारावरती इतर पठार पण आपल्याला पाहणं गरजेचं आहे, आणि इतर डोंगर रांगा. हा गाविलगड लेखाचा कधी येत नाही नीट. चलो, तर महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर इथे एक डोंगर रांग आहे. याला म्हणलं जातं निर्मल. इथं आहे भामरागड, इकडं आहे सुरजागड, इथं आहे चिरोल. ठीक आहे. इथं आहे ईशान्येकडच्या साईडला दरेकसा. इथं आहे गाविलगड. भारताच्या वायव्येच्या बाजूला अस्तंबा किंवा अक्राणी, सॉरी अक्राणी टेकड्या. वायव्येच्या बाजूला इथं गाळणा, इकडं सह्याद्री. विषय संपला. मग इथं सातपुडा वगैरे ते सगळ्या 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 गोष्टी आहेतच. पण या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या अंतर्गत भागामध्ये, ओके, ज्यात मगाशी तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या अंतर्गत भागामध्ये, ठीक आहे, चंद्रपूरला चिमूर, चंद्रपूरला चिमूर, इथं गरमसूर, ओके, रावण, वर्धाला रावण, नागपूरला गरमसूर, इथं गायमुख, आणि इकडं गायखूर. गायखूर गोंदिया, गायमुख भंडारा, रामटेक नागपूर, गरमसूर नागपूर, रावण रावण वर्धा. हे डेंजर डेंजर नाव काऊन देतात काय माहिती यार एवढे. बस, बाकी तुम्हाला इथला मधला सगळा मथाळा मी थोड्या वेळापूर्वी सांगितलेला आहे. हिंगोली डोंगर कुठे, विरळ डोंगर कुठे, सगळ्या डोंगरी कुठे, काय 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 कशा आहेत. ठीक आहे. तोरणमाळचं पठार सुद्धा या ठिकाणी आहे. पण आता या व्यतिरिक्त, ठीक आहे, तोरणमाळ इथं, तोरणमाळ नंदुरबारच्या एरियामध्ये, इथं तोरणमाळ. आता तोरणमाळ हे पठार आहे. आता पठार घेऊ पटपट पटपट. म्हणजे कसं आहे, तोरणमाळचं पठार, तोरणमाळचं पठार बघितलं, त्यानंतर गाळणाच्या एरियातलं मालेगावचं पठार बघितलं, मालेगावच्या पठारानंतर अहमदनगरचं पठार बघितलं, अहमदनगरच्या दक्षिणेकडे इकडे सासवडचं पठार बघितलं. तर सासवडचं पठार हे शंभू डोंगर रांगेच्या उंचवट्यावर आहे. हरिश्चंद्रच्या नाही, शंभूच्या आहे. शंभूच्या उत्तरेकडच्या बाजूच्या उंचवट्यावर आहे. सासवड पठाराच्या पुढेच आहे बारामतीचं पठार. त्याला मोरगावचं पठार पण म्हणतात, मोरगाव बारामतीचं. अहमदनगरच्या पठाराच्या समोरच्या साईडला आहे पाटोदा पठार, त्याच्या समोरच्या साईडला आहेत मांजरा पठार. आणि पाटोदा पठार मांजरा पठारलाच म्हणतात बालाघाट पठार. सगळं रिवाइज करून दिलं होतं, आठवतंय ना सगळं का विसरले? इथं आहे बुलढाणा पठार.
बुलढाण्यामध्ये बुलढाणाच पठार असणार, या पट्ट्यात आहे यवतमाळ पठार. आणि गरम सूरच्या उत्तरेकडे इथं 2 पठार, एक आहे आष्टी पठार, आर्वीचं पण म्हणतात त्याला, आणि इथं आहे तळेगाव. विषय संपला. त्यानंतर दक्षिणेकडच्या बाजूला आहे, सॉरी औंध साताऱ्याच्या बाजूला आहे औंध, पाचगणी पठार, ठीक आहे, आणि कास पठार. तर सांगलीच्या बाजूला आहे खानापूर आणि जत. किती वेळ लागला रे रिवाइज करायला? मोजून 1 तास लागला. म्हणजे जे आपण मागच्या लेक्चर्समध्ये कमीत कमी भाग कव्हर केले होते, जे काही लेक्चर्स आपले झाले होते 5-6, तर या 5-6 लेक्चरला मला किती आपल्याला क्लासमध्ये किती रिवाइज करायला लागला वेळ? आपल्याला बरोबर 1.25 तास लागला. तर तुम्हाला यावरनं काय समजते की जो भाग आपण ऑन एन ॲव्हरेज 1 आठवड्याभरामध्ये कव्हर केला होता, व्यवस्थित सावकाश शिकून. तुम्ही म्हणायचे ना सर स्लोली सांगा, स्लोली सांगा, स्लोली सांगा, तर सांगितलं स्लोली, खूप स्लोली सांगितलं. 7 दिवस आपण फक्त ह्याच गोष्टी शिकत होतो. आता शिकायला किती वेळ लागला? 1.25 तास लागला. तर जर 1.25 तास लागला, 1.25 तासात जर आपण 5 लेक्चर रिवाइज करू शकतो, तर मला हे सांगा आता हे 1.25 तासाचे जे कंटेंट तुमच्याकडे आलेले, हे रिवाइज करायला तुम्हाला किती वेळ लागेल? मोजून 15 ते 20 मिनिटं लागतील. याच गोष्टीला रिवाइज करायला दिवसात तुम्हाला किती वेळ लागेल? मग कसं काय तुमचं असं तुम्ही म्हणू शकता की सर आम्हाला वेळ नाही मिळत आहे, अभ्यास खूप मोठा आहे ना, लेक्चर खूप करायचे. ही आता सवय लावून ठेवा. या विजय धनुष्याच्या प्रत्येक लेक्चरमध्ये असंच होणार आहे. इथं तुम्हाला मी स्लो घेणारच नाही, कारण हे तुम्हाला माहिती आहे ना की स्लो घेऊन अर्थच नाही. तुम्हाला ऑलरेडी लेक्चर घेतलेले, तुम्ही ते लेक्चर बघा आणि ह्या लेक्चरला बघा. तुम्हाला एक असं लक्षात येईल की अरे हे लय सोपं आहे. उलट आता नंतर आपण हे सारखं वाचून काय करू, पटापट पाठांतर करून ठेवू. समजे कुछ की नाही समजे? लक्षात आलं का? नवीन विद्यार्थी निखिल, उमा, काजल, वैष्णवी, उमाकांत, कायम लक्षात ठेवा, येस, हा अभ्यास छोटा आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यासच छोटा आहे. ठीक आहे, तुम्हाला तो जमला पाहिजे शॉर्टमध्ये करायला. मग तुम्हाला जर शॉर्टमध्ये करायला जमला ना, मी तुम्हाला सिंपल सांगतो की तुम्हाला सगळं जमलं आणि तुम्हाला फक्त काय करायचं, रिव्हिजन करायचे, दॅट्स इट. तर एवढं बोलून आजचं आपलं लेक्चर थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परत हिस्ट्रीला भेटू. ठीक आहे, हिस्ट्रीला आपले काही महत्त्वाचे ते जुन्या काळातले काही लोक राहिलेले, तर ते आपण वर्कआउट करूया. 5:30 वाजता सगळेजण तयार राहा. ठीक आहे, उद्या तुमची जिओग्राफीची टेस्ट असणार आहे. तुमचे एक हिस्ट्रीचे ते काका वगैरे सगळे लोक झाले गव्हर्नर जनरल, की मग हिस्ट्रीची पण टेस्ट ठेवू आपण. ठीक आहे, पण उद्या तुमची जिओग्राफीची टेस्ट रेडी असेल तर त्यासाठी तुम्ही प्रिपेअर राहा आणि तत्परतेने कार्य करा. तर पुढचे जेवढं आता मी काही शिकवले 1.25 तासातलं, तेवढं सगळं तुम्ही जर तुमच्या नोटबुकवरती लिहून ठेवलं असेल, ठीक आहे, नोटबुकवरती लिहून ठेवलं असेल तर ते बेस्ट आहे. जिओग्राफीचं चॅप्टर आहे महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. जेव्हा प्राकृतिक रचनेला मागचा आठवडाभर त्याच्यापेक्षा जास्त दिवस आपण शिकतच होतो स्लोली. आता ते स्लोलीला आपण 1.5 तासातच रिवाइज केलं. मग आता हे जे 1.5 तासात रिवाइज केलं त्याच्यावरतीच तुमची टेस्ट असणार आहे ह्या सगळ्या गोष्टींवर. पण मी हे सगळं 1 लाइनर टाईप विचारणार आहे. मी जे क्वेश्चन माझ्या स्वतःचे जे मोठे तयार करेल, हे क्वेश्चन मोठे असतील, 1 लाइनर पण असतील आणि MPCचा पॅटर्न पण असेल, दोन्ही पॅटर्न असतील. समजलं आता? क्लिअर आहे? तुम्हाला काय डाऊट? चला थांबायचं मग. चला, तर हे बघा, एक 2-3 गोष्टी तुम्हाला नक्की सांगेल. हे जे लेक्चर्स आहेत, हे लेक्चर्स तुम्हाला डिपार्टमेंटल PSIच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे असतात. तर डिपार्टमेंटल PSIच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ज्यावेळेस तुम्ही तयारी करता किंवा तुमची डायरेक्ट PSIच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ज्यावेळेस तुम्ही तयारी करता, तर तुम्हाला कुठं ना कुठं तरी हा बेसिक अप्रोच या ठिकाणी येतो. तर डिपार्टमेंटल PSIला जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी सांगतोय की डिपार्टमेंटल PSIसाठी आपली पुरंदर बॅच खूप इम्पॉर्टंट आहे. या पुरंदर बॅचच्या माध्यमातून तुम्हाला प्री आणि मेन्स अशा दोन्ही गोष्टी कव्हर करायला मिळणार आहेत. याची जी ऑफर प्राइस आहे ती 2999 आहे. आताच अभ्यासाला जर सुरुवात केली तर तुम्ही नक्कीच पुढे जाऊन यश प्राप्त कराल. म्हणून
आम्ही कमी प्राईजमध्ये तुम्हाला ही बॅच ठेवलेली आहे. तर पुरंदर बॅचमध्ये यायचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्ही किरण गुरुजी ॲप जो आहे तो डाउनलोड करा. एवढ्या कमी प्राईजमध्ये तुम्हाला कुठेही बॅच भेटणार नाही आहे, प्री आणि मेन्सची दोघांची. काही विद्यार्थ्यांना प्रीचीच बॅच करायची, काही विद्यार्थ्यांना मेन्सचीच बॅच करायची. तर प्रीची बॅच आणि मेन्सची बॅच मी यावर्षी एकत्र केलेली आहे. जर तुम्हाला फक्त प्री करायची तर मागच्या वर्षीची जी बॅच आहे रेकॉर्डेड अर्जुन बॅच ती तुम्ही घेऊ शकता. पण त्या बॅचची प्राईस ह्या बॅचपेक्षाही जास्त आहे जर तुम्ही घ्यायला गेलात तर. त्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे की जर तुम्हाला ही बॅच घ्यायची आहे, नवीन बॅच आहे, फ्रेश बॅच आहे, सगळं नवीन नॉलेज आहे आणि जे नॉलेज किती खोलातलं आहे ते तुम्हाला लक्षात आलं. जो पार्ट आज मी तुम्हाला कव्हर करून दिला हा ऑलरेडी मी 7 ते 8 दिवस शिकवत होतो. म्हणजे मी तिथं खूप डिटेल शिकवतोय, नंतर तुमची रिव्हिजन पण करून घेतोय, नंतर तुमचे PYQ पण होतील, नंतर तुमचे सराव पण होतील. सगळाच परिपूर्ण भाग इथं असणार या बॅचमध्ये. तर या बॅचमध्ये सहभागी व्हा एवढीच मी रिक्वेस्ट करेल. आणि डिपार्टमेंटल PSIची तयारी करणाऱ्या लोकांना सांगेल की ॲडची वाट बघत बसू नका. ॲड येईल तेव्हा येईल, पण तुमचं एज्युकेशन किंवा तुमचं नॉलेज हे गेन करून आधीच ठेवा. ठीक आहे. तर ह्या बेसिक पॉईंट लक्षात ठेवा. एवढं बोलून मी माझं लेक्चर थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.